सैराटच्या झिंगाट गाण्यानंतर सगळ्यात जास्त जर कुठलं गाणं बघितलं गेलं यूट्यूबवरती तर ते होतं फुगे घ्या फुगे केसावर फुगे. येस. जेव्हा ते शूट केलं तेव्हा असं वाटलं होतं का की याला एवढा प्रतिसाद मिळेल? म्हणजे आता गेल्या काही कालावधीत थोडंसं ते तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती आला असावा, आला कारण गुलाबी साडी त्यानंतर पुढे आलं, पण सलग 5 वर्ष की बरोबर. 5 वर्ष ती दुसऱ्या क्रमांकावर होतं. हो, असं वाटलं होतं? मी अजिबात वाटलं नव्हतं, कारण ह्या गाण्याचा गायक माझा चांगला जीवाभावाचा मित्र आहे अण्णा सुरवाडे. म्हणजे गाणं दोघं मिळून आम्ही व्यवस्थित त्याचं थीम वाईज हे केलं. तर ज्यावेळेस गाणं लिहिलं की आता याच्यात मुद्दे काय काय टाकायचे, आणि ते मुद्दे टाकत असताना हा पण एक डोक्यात विचार की बाबा हे लोकांना आवडेल का नाही आवडेल. आपण असं आउट ऑफच होतं ना थोडं, पण त्याची जी हुक लाईन होती ना, ती हुक लाईनमुळे कुठेतरी वाटायचं की बाबा हे आवडू शकतं लोकांना. पण आतापर्यंत सचिन कुमावत युट्यूब चॅनलवर लव्ह सॉन्ग, सॅड सॉन्ग, काहीतरीच एक मस्त हिरोईन हिरो ह्या अशा रोमॅन्टिक गाणे असं होतं. मग हे वेगळंच गाणं होतं केसावर फुगे, म्हणजे विषयच वेगळा होता. तर शंका होती की बाबा आपण हे करतोय पण लोकांना आवडेल का नाही आवडेल. म्हटलं चला आपण पहिल्या दिवशी पाहू, जर 100 कमेंट्स आल्या आपल्या सुरुवातीला, 100 कमेंट पैकी जर 50-60 कमेंट्स निगेटिव्ह आले तर गाणं आपण डिलीट करून टाकू. बस हा, हे ठरवलेलं होतं, ठेवायचंच नाही गाणं, ठरवलेलं होतं डायरेक्ट. पण जेव्हा गाणं अपलोड केलं दुसऱ्या दिवशी माझं एक शूट होतं देवीचं, सप्तशृंगी देवीचं, आणि त्या शूटमध्ये मी लागलो. गाणं आज समजा अपलोड केलं दुसऱ्या दिवशी, तर मला फोन सुरू झाले माझ्या मित्रांचे, काही काही जवळचे लोकांचे, किंवा गाणं खूप चांगलं काढलं तू, गाणं खूप चांगलं झालं. मग मी म्हटलं झालं असेल, चाल, जसं लोकांना आवडलं बाबा. पण मी संध्याकाळी त्याचे व्ह्यूज पाहिले तर 1 मिलियनच्या वरती व्ह्यूज होते त्याचे एका दिवसात. एक दिवस काहीतरी तासात. हा, तर मग तेव्हा आम्ही सगळे, माझा मित्रपरिवार जसं संजय सोनवणे, कृष्णा जोशी, समाधान निकम, अण्णा सुरवाडे त्या गाण्याचा गायक, म्हणजे जाम खुश आम्ही झालो. आणि तिथून मग ते विचारांच्या पलीकडे त्या सगळ्या गोष्टी होत्या. ऑलरेडी माझं 7 महिना मग हे गाणं तर हिटच चाललेलं होतं त्या पिरियडमध्ये. पण दुसरं एक चांगलं बूस्टर देणारं गाणं हे लोकांच्या नजरेसमोर आलं.